30 degree, 60 degree, 90 degree, property. (30°, 60°, 90° property of a triangle. यामध्ये आपण बघणार आहे की जर दिलेल्या काटकोन त्रिकोणाची मापे 30 अंश, 60 अंश, 90 अंश असेल तर त्या संदर्भातला गुणधर्म आपण पाहणार आहोत. आपण ट्रायंगल तयार करूया. Suppose triangle ABC is here. Measure of angle B is 90 degree. Now listen the property according to 30 degree, 60 degree, 90 degree triangle. Measure of angle C is equal to 30 degree. Measure of angle A is equal to 60 degree in measure. So listen the property. If given triangle is 30 degree, 60 degree, 90 degree triangle, then the side opposite 30 degree, side opposite to 30 degree is equal to 1/2 into hypotenuse. Side opposite to 30 degree is equal to 1/2 into hypotenuse, and side opposite to 60 degree, it is equal to square root 3/2 into hypotenuse. लक्षात आलं का? 30 अंशासमोरची बाजू त्याचं माप जे आहे ते कर्णाच्या निम्म असतं. 60 अंशासमोरची बाजू जी आहे त्याचं माप कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असतं. आता याचं जे तुम्हाला प्रूफ द्यायचे ती तुम्हाला 10th मध्ये द्यायचे. 10th मध्ये आपण शिकणार आहे. आता सुद्धा आपण शिकू शकतो, पण आपण आता अभ्यासक्रमाच्या थोडस लिंक मध्ये राहूया. हे सिद्ध करता येतं आपल्याला. तुम्ही अगदी घरी सुद्धा विचार करू शकता कसं सिद्ध करता येईल, पण सध्या आपण विचार करूया की 30 अंशासमोरच्या बाजूचं माप किंवा लांबी, 30 अंशासमोरच्या बाजूची लांबी कर्णाच्या निम्मी असते. पहिले स्टेटमेंट कळाले का बघा? पहिले स्टेटमेंट सगळ्यांना समजलंय का? हो. आणि 60 अंशासमोरची बाजू जी आहे ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. आता मला पहिल्या स्टेटमेंट नुसार सांगायचं की 30 अंशासमोरची बाजू आकृतीमध्ये कोणती आहे आणि ती कोणत्या हायपोटेनस कोणता आहे याचा विचार करून मला स्टेटमेंट सांगा बरं. Which is the side opposite to 30 degree in the given figure? Side AB. Side AB. So AB is equal to, complete करा. AB is equal to 1/2 into AC. AC. Very good. आता दुसरी जी स्टेटमेंट आहे ती सुद्धा कंप्लीट करायची आहे. अपोजिट साइड ऑफ अँगल 60 डिग्री. विच इज द अपोजिट साइड ऑफ अँगल 60 डिग्री? Side BC. So BC is equal to √3/2 into AC. ओके. हे लिहिताय का पटकन? का स्क्रीनशॉट काढून ठेवताय नंतर लिहिताय? लिहा फास्ट.
लर्न करता करता लिहा, शिकता शिकता लिहा. If the three angles of given right angled triangles are 30 degrees, 60 degree, 90 degree in measure, then opposite side of angle 30 degree is equal to 1/2 into hypotenuse, and opposite side to the 60 degree is equal to √3/2 into hypotenuse. In the given figure, AB, segment AB is opposite to 30 degree and segment BC is opposite to 60 degree, and AC is the hypotenuse. Therefore, AB is equal to 1/2 into AC and BC is equal to √3/2 into AC. Do you have completed it? सर्वांनी लिहिलं का? समजून घेतलं का? लिहिलंय का? हो सर. आता आपण काय करूया, आपण हे असं लिहूया की समजा एसी खोडू काय, लिहिलेलं खोडतो. आपण आता लेंथ मानूया आणि लेंथ मानल्यावर आपण बघूया काय येतंय ते. ओके, सो सपोज लेंथ ऑफ AC इज इक्वल टू 2A. आपण विचारात घेऊया की हायपोटेनसची लेंथ 2A आहे. मग आता दिलेल्या प्रॉपर्टीनुसार 30 अंशासमोरच्या बाजूची लांबी किती येईल? आता आपण शिकलो की AB इज इक्वल टू, AB इज इक्वल टू अरे 30 अंशासमोरच्या बाजूचं माप कर्णाच्या कसं असतं? अर्ध. 1/2 इंटू हायपोटेनस. आता हायपोटेनसचं माप दिलेलं आहे 2A, 2 डिवायडेड बाय 2, 1. सो माप किती आलं? AB या सेगमेंटचं लेंथ किती आली? A आलेलं आहे. ओके, आता BC चं पण माप काढूया. 60 अंशासमोरची बाजू BC आहे आणि आपल्याला माहित आहे 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री नुसार BC इज इक्वल टू, सांगा. √3/2 इंटू √3/2 √3/2 इंटू 2A किंवा AC चं माप म्हणजे 2A. सो √3/2 इंटू 2A. अंशातून छेदात 2चा 2ला भाग जाईल म्हणजे √3A असं तिसऱ्या बाजूचं माप आहे. आता ही मापे लिहिल्यानंतर आपण साइन कॉस टॅन गुणोत्तरे काय येतात बघूया. साइन ऑफ 30 डिग्री काय डेफिनेशन आहे? साइन ऑफ 30 डिग्री अपोजिट साइड अपॉन, पटपट बोला रे, अपोजिट साइड अपॉन अपोजिट साइडची लांबी किती आहे? सांगा ना, अपोजिट साइडची लेंथ किती आहे? 30 अंशाच्या समोरची बाजू किती आहे? A अपॉन हायपोटेनस किती? 2A. आता A शून्य नाही, त्यामुळे A चा याला भाग गेला तर येईल काय? 1/2. सो साइन 30 डिग्री ऑलवेज सगळ्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. 30 अंशाचा साइन जो आहे तो 1/2 येतो. साइन 30 डिग्री इज इक्वल टू 1/2. आणि जसं की आपल्याला माहित आहे की साइनचा इनव्हर्स काय असतो? साइनचा इनव्हर्स काय असतो?
कोसेक. मग कोसेक किती येणार रे? साईनचा इनव्हर्स कोसेक आहे किंवा दोघांचा गुणाकार एक येतो. 1/2 चा इनव्हर्स 2/1. 2/1 or just 2. Okay. Now cos 30 degree. सांगा बरं आकृतीवरून adjacent side upon hypotenuse. ऍडजेसंट साइड कोणती आहे 30 डिग्री अँगलची? BC. बीसी ची लेंथ √3a आणि हायपोटेनस आहे 2a. आता a न्यूमरेटर मध्ये a डिनॉमिनेटर मध्ये ज्याची किंमत 0 नाही, त्यामुळे काय उत्तर येणार आहे? √3/2. cos 30 degree is equal to √3/2. हे लक्षात आलं का? आता cos चा इनव्हर्स सेक आहे. सेक 30 डिग्री किती येईल मग? इनव्हर्स करा √3/2 चा. 2/√3. व्हेरी गुड. 2/√3. आता आपल्याला शोधायचं आहे tan 30 डिग्री. अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री किती आहे? A. ए. बाकीचे काय उत्तर देत नाहीत. अथर्व, ऍडजेसंट साइड ऑफ अँगल 30 डिग्री किती आहे? √3a. हा आपल्याला येतंय पण बोलायचं रे. ओके. So a in the numerator, a in the denominator. Final answer 1/√3. 1/3 आलं. आता tan चा इनव्हर्स आपण शोधलाय आधीच, म्हणजे आपल्याला माहित आहे सुरुवातीपासूनच आपण डेफिनेशन करतो. tan चा इनव्हर्स कुठला आहे? cot 30 डिग्री. मग 1/√3 चा इनव्हर्स काय मग? √3/1. ओके. √3/1 or just √3. आता हे 6 चे 6 गुणोत्तर लिहा बरं. sin 30 is equal to 1/2. त्यानंतर कोसेक 30 डिग्री इज इक्वल टू 2. लिहा पटकन फास्ट. झाले का? लिहून झालं का? सर्वांनी लिहून घेतलं का? मला वही समोर आहे का दाखव बरं. मी कॅमेरा ऑन करायला लावू का? 6 जण असून तुम्ही उत्तर देत नाही रे. 6 नाही 8 जण आहे सर. लिहिलंय सर. आता आपण जसं 30 डिग्रीची सर्व मेजरमेंट्स घेतली, रेशोज घेतले, तसं 60 डिग्रीचे रेशो घेण्यासाठी 60 डिग्रीचे रेशो घेऊया आपण. ओके. मला एक सांगा, साइन 30 डिग्री, साइन थिटा इज इक्वल टू कॉस
सांगा बरं. प्रॉपर्टी आपण शिकलो. साइन थिटा इज इक्वल टू कॉस. पटकन बोला. साइन थिटा इज इक्वल टू कॉस. 90 90 minus बरोबर आहे. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. याचा अर्थ साइन 30 एवढी कोणाची किंमत येणार आहे? थिटा म्हणजे 30 घ्या. साइन 30 एवढी कोणाची किंमत येणार आहे? cos 90 minus 30 म्हणजे किती? cos 60 अगदी बरोबर. म्हणजे आता मला सांगा कॉस 60 डिग्री डायरेक्टली सांगा. जर साइन 30 डिग्री 1/2 आहे तर कॉस 60 डिग्री किती येणार आहे? 1/2 1/2. व्हेरी गुड. बाकीच्यांना हे समजलं का बघा. कारण साइन थिटा आणि कॉस 90 मायनस थिटा समान असतो. म्हणजे इथं बघा 30 आणि 60 90. 30 हे 90 मधून वजा केलं तर 60 येतं. याचा अर्थ साइन थिटाची किंमत आणि कॉस थिटाची किंमत कॉस 90 मायनस थिटाची किंमत समान आहे. म्हणजे साइन 30 एक मिनिट खोडतो. साइन 30 डिग्री इज इक्वल टू कॉस 60 डिग्री. तसंच तुम्हाला इतर रिलेशन सांगा की समजा कोसेक 30 डिग्री आहे त्याच्या एवढा कोण येणार आहे? सेक. कोसेक 30 डिग्री इज इक्वल टू सेक. अरे कोसेक थिटा इज इक्वल टू सेक 90 मायनस थिटा. मग कोसेक 30 डिग्री इज इक्वल टू सेक 60 degree 60 डिग्री. असं आपण ऍप्लिकेशन करायचंय. tan 30 डिग्री इज इक्वल टू सांगा बरं. cot 60 degree येस कॉट 60 डिग्री. बघा आता याप्रमाणे आपण काय केलं. साइन 30 डिग्री इज इक्वल टू कॉस 60 डिग्री नुसार कॉसची किंमत आली 1/2. आता हेही सत्य आहे की कॉस 30 डिग्री इज इक्वल टू साइन किती येणार मग? जसं साइन 30 इज इक्वल टू कॉस 60 तसं कॉस 60 इज इक्वल टू cos 30 is equal to sin 60 sin 60. sin 60 डिग्रीची किंमत cos 30 डिग्री एवढी म्हणजेच √3/2. √3/2. मग आता साइन मिळाला की आपल्याला कोसेक सांगता येतो. साइन 60 वर्गमुळात 3/2 आहे त्याचा व्यस्त कोसेक असतो. सो कोसेक 60 किती येणार आहे मग? याचा व्यस्त 2/√3. किंवा सरळ आहे. जर सेक थिटा इज इक्वल टू कोसेक 90 मायनस थिटा तर सेक थिटा हा सेक 30 डिग्री म्हणजे 2/√3 आहे. तर कोसेक 60 डिग्री हा 2/√3 येणार आहे. कारण या दोघांची किंमत समान असते. आता सांगा जर कॉस 60 डिग्री 1/2 आहे तर त्याचा व्यस्त सेक 60 डिग्री किती येणार आहे? कॉसचा व्यस्त सेक असतो 2/1 म्हणजेच 2. ओके. अजून एक आपण रिलेशन पाहिलं. tan थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आठवते का बघा. tan थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. एक रिलेशन मगाच्या लिस्ट मध्ये लिहून ठेवा. म्हणजे आधीच शिकलोय आपण tan हा साइन आणि कॉसचा भागाकार असतो. tan हा साइन आणि 60 डिग्री विच इज इनव्हर्स ऑफ साइन 60 डिग्री 2/√3. माईक कुणाचं चालू झालंय बघा. गरजेपुरताच चालू ठेवा.
कॉस 60 डिग्री किती येणार आहे? मगाशी आपण शोधला. कॉस 60 डिग्री 1/2. 1/2. And sec 60 degree, which is the inverse of cos 60 degree. 2. Yes. Okay. Now tan theta is equal to sine upon cos theta. Means tan 60 degree is equal to sine 60 degree upon cos 60 degree. Sine 60 degree √3/2 divided by cos 60 degree is 1/2. So dividing by 1/2 means multiplying with 2/1. किती येणार आहे मग tan 60 डिग्री? √3. √3. किंवा मगाशी आपण आपल्याला मगाशी cot 30 डिग्री किती मिळाला सांगा बरं मगाशी? cot 30 डिग्री तुम्ही लिहिलंय ना? √3 मिळालंय का? √3. आणि आपल्याला माहित आहे tan cot 30 डिग्री म्हणजे tan 90 minus 30 डिग्री म्हणजे tan 60 डिग्री. सो tan 60 डिग्री इज इक्वल टू √3. त्याचा इन्व्हर्स असतो cot. सो cot 60 डिग्री किती येणार आहे मग? बोला. 1/√3. व्हेरी गुड. इन्व्हर्स ऑफ √3 दॅट इज 1/√3. हे पण लिहून घ्या सगळे, फटाफट लिहून घ्या. लिहिलं का? We have written it. Yes, sir. Okay. Now next. क्लिअर करतो सगळं. क्लिअर करू ना? हा. हो सर. Now next property. Very simple property. "45 degree, 90 degree property of right angle triangle." Now लिहून ठेवा. 45 degree, 90 degree property of right angle triangle. Now लिहून ठेवा. तू पण मी ट्रायंगल काढतो. Triangle PQR is here. Triangle PQR, in which measure of angle Q is 90 degree, measure of angle R 45 degree, measure of angle P is also 45 degree. So angles of the right angle triangles are 45, 45 and 90.
आपल्याला माहित आहे की जर दोन कोनांची मापे समान असतील तर त्या कोनांसमोरील बाजू सुद्धा समान लांबीच्या असतील. सो PQ इज इक्वल टू QR. हा कसला ट्रायंगल आहे? आयसोस्केल्स राईट अँगल ट्रायंगल आहे, समद्विभुज काटकोन त्रिकोण. ओके, माहिती आहे ना तुम्हाला हे? ज्यावेळी त्रिकोणाच्या दोन कोणांची मापे समान असतात त्यावेळी त्या कोणांसमोर बाजू सुद्धा समान असतात, समद्विभुज काटकोन त्रिकोण. ओके, आता आपण समजूया हा गुणधर्म काय आहे तो. If given angles of right angle triangles are 45 degree, 45 degree and 90 degree, then opposite side, 1 minute, spelling थोडस झालं. Opposite side of 45 degree is equal to 1/√2 into hypotenuse. हे समजून घ्या, लिहा. Opposite side of 45 degree is equal to 1/√2 into hypotenuse. 45 अंशासमोरची बाजू कर्णाच्या 1/2 पट असते. सेंटेन्स लिहा वहीमध्ये. सेंटेन्स लिहा वहीमध्ये. लिहिलं का? हो. आता याचा अर्थ समजून घेऊया आपण. आता अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री दोन्ही पण आहेत, कारण अँगल दोन्ही पण समान आहेत, म्हणजे कोणती घ्या, PQ असेल किंवा QR असेल, दोन्ही पण साइड्स कशा आहेत, अपोजिट टू 45 डिग्री आहेत आणि त्यांचं माप 1/2 इंटू काय येणार आहे मग, हायपोटेनस कोणता आहे, PR. PR. ओके, हे पण लिहा त्याच्या खाली 1/√2. कर्णाच्या लांबीला जर वर्गमुळात 2 ने भागलं तर आपल्याला साइडची लेंथ मिळते, असा याचा अर्थ आहे. आता अर्थातच कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. समजा आपण इथं बाजूची लेंथ A मानली, इथं पण A येणार आहे, QR पण A येणार आहे, तर कर्ण काय येईल मग बघा बरं यात लिहून, PQ ची लेंथ A into 1/√2 it is equal to PR. Therefore PR is equal to √2 निघू ना, PR is equal to A into √2. काय येणार आहे, PR ची लेंथ काय येणार आहे,
ए इंटू √2 कळलंय का हे? हो. आता आपण सगळी गुणोत्तर शोधूया. साइन शोधूया, कॉस शोधूया, टॅन शोधूया आणि त्याचे इन्व्हर्सेस आपोआपच मिळतील आपल्याला. पहिलं शोधूया आपण साइन 45 डिग्री. कोणताही घ्या 45, एका वेळी एकच घ्या मात्र. आता हा आर हा 45 आपण विचारात घेऊया. सो अपोजिट साइड ऑफ अँगल आर और 45 डिग्री कोणती आहे? या आर च्या अपोजिट साइड कोणती आहे? सिद्धी सांग बरं. PQ. बर, कोणत्या तर PQ. PQ ची लेंथ किती? ए, ठीक आहे नाही? आणि हायपोटेनस किती आहे? ए इंटू √2. ए डिवायडेड बाय ए म्हणजे किती झालं? 1/√2. साइन 45 डिग्री 1/√2 आला. आता याचा व्यस्त म्हणजे कोसेक 45 डिग्री, तो किती येईल मग? कोसेक 45 डिग्री किती येईल? सांगा. इन्व्हर्स √2. √2. व्हेरी गुड. दुसरं आपल्याला घ्यायचं आहे कॉस 45 डिग्री ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस. आपण पुन्हा एकदा आरचाच विचार करणार. आरच्या ऍडजेसंट साइड कोणती आहे? QR आहे ना? QR. हा, मग त्याची लेंथ ए आणि हायपोटेनसची लेंथ ए इंटू √2. पुन्हा एकदा ए ला ए कॅन्सल किंवा ए ला याचा भाग गेला 1/√2. सो अँगल 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2. कॉस 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2. इनवर्स ऑफ कॉस 45 दॅट इज सेक 45 किती येणार आहे? इनवर्स करा. √2. Again it is √2. Now tan 45 डिग्री, tan 45 आपल्याला शोधायचा आहे. tan 45 अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. आर च्या अपोजिट साइड कोणती आहे बघा? अँगल आर च्या अपोजिट साइड PQ आणि ऍडजेसंट साइड कोणती आहे? QR. बरोबर. सो अपोजिट साइडची लेंथ आहे ए आणि ऍडजेसंट साइडची लेंथ किती आहे? A. ए अपॉन ए दॅट इज 1. सो tan 45 इज इक्वल टू 1. आता आपण साइन पासून सुरुवात करूया. मी आता इथं स्पॉटलाइट दाखवतो. इथं साइन आहे बघा. साइन पासून आपण सुरुवात करायची. आणि काय करायचं बघा, साइनची रो आधी कंप्लीट करायची. कशी करायची ते मी सांगतो. साइनची रो कंप्लीट केली म्हणजे साइन 0 ची किंमत लिहिली, साइन 30 ची किंमत लिहिली, साइन 45 लिहिला, 60 लिहिला, 90 लिहिला. हे लिहिल्यावरती त्याचा इन्व्हर्स असणारा कोसेक लिहायचा. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूची इन्व्हर्स करायची आहे. त्यानंतर टॅन लिहायचा आणि टॅनचा इन्व्हर्स मग सेक लिहायचा. नंतर कॉस लिहायचा आणि कॉसचा इन्व्हर्स सेक लिहायचा. नंतर तुम्ही टॅन लिहायचा. टॅन लिहिताना साइन आणि कॉसचा भागाकार आपल्याला माहित आहे. साइन कॉसचा भागाकार करा, टॅन लिहा आणि टॅनचा इन्व्हर्स मग कॉट लिहा. आता पहिल्यांदा साइनची रो आपण लिहायला घेऊया. बघा आता साइन 0 कसा काढायचा बघूया आपण. मी ड्रॉइंग आकृती काढतो, लक्ष द्या. साइन 0 म्हणजे बघा, साइन 0च्या अपोजिट साइड किती येणार रे? आता हा आपण 1 तरी अंश काढलाय. साइन 0च्या अपोजिट बाजू किती येणार? 0. 0. अगदी बरोबर. मग हायपोटेनस किती असू द्या, अपोजिट साइड साइन 0 डिग्री काढताना आपण काय करणार आहे? साइन 0 डिग्री म्हणजे अपोजिट साइड ती तर 0 येणार आहे. आणि हायपोटेनस किती येऊ द्या? 10 येऊ द्या, 15 येऊ द्या. 0 अपॉन हायपोटेनस
किंमत किती येईल? 0. 0. म्हणजे साइन 0 हा 0 आला. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे साइन 30 डिग्री किती आहे बघा. साइन 30 डिग्री 1/2. हा. साइन 45 किती आहे? 1√2. साइन 60 किती आहे? आहे का? √3/2. हो सर. आता आपल्याला साइन 90 शोधायचा आहे. तोही सोपा आहे शोधायला. तुम्ही बोलतच नाही बरं का काही जण, आणि त्यामुळे मला शिकवताना त्रास व्हायला लागलेला आहे. मागच्या आठवड्यापासून तुमचं तसं चाललेलं आहे. काय झालेलं आहे काय कळेना. आता नीट बघा. आपण राईट अँगल ट्रायंगल काढूया. आपल्याला साइन 90 काढायचं आहे. म्हणजे 90 अंश इथं आहे बघा. बी अँगल बी 90 अंश. म्हणून अँगल बीच्या समोरची बाजू कोणती आहे? Hypotenuse. हायपोटेनस म्हणजे एसी आहे. आणि आपण म्हणतो साइन इज इक्वल टू अपोजिट साइड आपण हायपोटेनस. पण अपोजिट साइड पण हायपोटेनसच आहे. आणि अपॉन हायपोटेनस म्हणजे किती येणार भागाकार? एसी अपॉन एसी, कर्ण भागिले कर्ण. 12/12 किती येणार आहे? 1. 1. 1. ठीक आहे. हे कळलं का बघा. साइन 90 डिग्री 1 येतो का? तर 90 अंश समोरची बाजूच हायपोटेनस आहे. त्यामुळे हायपोटेनस अपॉन हायपोटेनस इज इक्वल टू 1. त्यामुळे पहिल्या म्हणजे साइनच्या किमती मिळाल्या की बाकीच्या किमती आपल्याला व्यवस्थितपणे काढता येतील. पहिल्या सगळ्या किमती कळाल्यात का साइनच्या? बघा, ऑब्झर्वेशन करा. समजल्या? लिहिल्या का? तक्त्यामध्ये लिहिल्या का? आता कॉस्टची किंमत लिहायची बघा. कॉस्टची किंमत लिहिताना आपल्याला एक सूत्र माहित आहे. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा किंवा कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. ही दोन्ही सूत्र माहिती आहेत आपल्याला. म्हणजे कॉस शून्यची किंमत किती येणार? पुन्हा एवढी येणार. कॉस शून्यची किंमत साइन किती एवढी येणार? कॉस 0 म्हणजे साइन किती येणार? पहिल्या सूत्रानुसार सांगा. हा, दुसऱ्या सूत्रानुसार साइन 0 बघा. कॉस 0 म्हणजे साइन 90 वजा 0. म्हणजे कॉस 0ची किंमत साइनच्या कुठल्या अँगल एवढी येणार आहे? नाहीच कळालं का अजून? हॅलो, आवाज कुणाच तरी अडकतोय बघा. इथं बघा, कॉस 0 काढायचं आपल्याला. कॉस 0. कॉस 0 हा साइन 90 वजा 0 एवढा येणार ना. साइन 90 वजा 0 म्हणजे किती? कॉस 0 हा साइन 90 वजा 0 म्हणजे किती? आवाज येत नाही तुमचा. माझा येत नाही का तुमचा येत नाही बघा. 90 वजा 0 म्हणजे किती? बापरे, काय? अरे 90 वजा 0 म्हणजे किती? 90. 90. म्हणजे कॉस 0ची किंमत साइन 90 एवढी आहे. म्हणजे इथं 1 येणार आहे. तसंच कॉस 30 म्हणजे साइन किती येणार आहे? पटापट सांगा आता. लगेच 90 ती किंमत वजा करायची. कॉस 30 म्हणजे साइन किती? बरोबर. √3/2.
√3/2 कारण कॉस 30 ची किंमत साइन 60 एवढी आहे. कॉस 45 म्हणजे साइन किती 45 म्हणजे जशीच्या तशी येणार आहे. कॉस 60 म्हणजे साइन किती 1/2. 1/2. आणि कॉस 90 म्हणजे मी काय विचारतोय अँगल मध्ये सांगा. कॉस 90 म्हणजे साइन किती 0. कॉस 90 म्हणजे साइन 0 म्हणजे शेवटची किंमत किती येणार आता इथं 0. 0. बघ तुम्ही जर नीट विचार केला तर ह्या किमती फक्त उलट्या डायरेक्शन मध्ये लिहिल्यात, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये लिहिल्यात. म्हणजे तक्ता तयार करणं तुम्हाला सोपं आहे. तक्ता तयार करणं एकदम सोपं आहे. बघा मी तुम्हाला स्पॉटलाइटने दाखवतो. बघा साइन 0 0 हे 0ला 0 लिहा 90ला 1 लिहा बस. आणि मध्ये तुम्हाला माहिती आहे साइन 30 1/2 अपोजिट साइड 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या 1/2 म्हणजे साइन 30 1/2. 45 डिग्रीच्या समोरची बाजू कर्णाच्या 1/2 म्हणजे साइन 45 1/2. 60 अंशासमोरची बाजू हायपोटेनसच्या √3/2 म्हणजे साइन 60 याला √3/2. ह्या तीन किमती लिहिणं सोपं आहे. आणि 0ला 0 लिहायचं का लिहायचं तर 0 अंशासमोरच्या बाजूची लांबी 0 येते. 90 अंशासमोरची बाजू म्हणजे हायपोटेनस एवढीच असते. त्यामुळे हायपोटेनस अपॉन हायपोटेनस 1. आणि ह्या सगळ्या किमती रिव्हर्स डायरेक्शन मध्ये लिहायचा. म्हणजे 1 इथं लिहायचा √3 इथं लिहायचा √3/2 इथं लिहायचा 1/√2 इथं लिहायचा 1/2 इथं लिहायचा 0 इथं लिहायचा. म्हणजे डावीकडून किमती लिहायच्या आहेत. कळलंय का साइन आणि कॉस कसा लिहायचा तुम्ही लिहिला का वहीत लिहिला. आता नीट बघा कॉस साइन आणि कॉसचा भागाकार म्हणजे बघा साइन भागिले कॉस इज इक्वल टू टॅन हे आपल्याला माहिती आहे. साइन भागिले कॉस इज इक्वल टू टॅन. मग साइन आणि कॉसचा भागाकार पहिला भागाकार 0/1. 0/1 म्हणजे किती 0. व्हेरी गुड. आता दुसरा भागाकार बघा 1/2 ला भागायचे वर्गमुळात 3/2 ने म्हणजेच गुणायचे 2 गुणिले वर्गमुळात 3 ने. आता 2 ला 2 गेले किती आलं मग 1/वर्गमुळात 3 बरोबर का 1/वर्गमुळात 3 आलं का मिनिंगलेस आहे म्हणजे इन्फिनिटी. लक्षात ठेवा शून्याचा व्यस्त इन्फिनिटी आणि इन्फिनिटीचा व्यस्त 0. आता सांगा 1/2 चा आपण काय करतोय साइनचा व्यस्त लिहितोय कोसेक. साइनचे सगळे व्यस्त 2/1. 2/1 पुढे सांगा फास्ट √2/1. √2/1 म्हणजे √2 पुढे 2/√3. पुढे 1 चा व्यस्त 1/1. 1/1 म्हणजे 1 चा व्यस्त 1 चा व्यस्त एकच. ओके आता कॉसचे व्यस्त सेक सांगायचे 1 चा व्यस्त 1/1. किंवा तुम्ही आता जे इथल्या किमती आहेत म्हणजे बघा इथं स्पॉटलाइट मध्ये दाखवतो ह्या ज्या किमती त्याच रिव्हर्स लिहायच्या. हा इथं लिहायचा कारण आपल्याला माहिती आहे कॉस थिटा इज इक्वल टू सेक 90 मायनस थिटा म्हणजे हा इथं लिहायचा आहे हा इथं लिहायचा हा इथं लिहायचा हा इथं लिहायचा आणि हा इथं लिहायचा. तशा पद्धतीने लिहा बरं. इथं लिहायचा 1 इथं लिहायचा 2/√3 इथं किती लिहिणार आहे मग √2. इथं किती लिहिणार पुढे 2. पुढे इन्फिनिटी. आता टॅनचा इन्व्हर्स कॉट किंवा ऐका किंवा टॅन थिटा म्हणजे कॉट 90 मायनस थिटा असं पण असतं. म्हणजे हे सगळे मी स्पॉटलाइटने दाखवतो इथल्या ज्या किमती आहेत त्या रिव्हर्सने लिहा किंवा याचे व्यस्त करा. व्यस्त केले तरी त्याच किमती आपण व्यस्त करून लिहूया. शून्याचा व्यस्त सांगा
इन्फिनिटी. बरोबर. 1/√3 चा व्यस्त सांगा. √3. √3/1. ओके. 1 चा व्यस्त किती मग? 1 चा 1. 1. त्यानंतर √3 चा व्यस्त 1/√3. आणि इन्फिनिटीचा व्यस्त जसं 0चा व्यस्त इन्फिनिटी तर इन्फिनिटीचा व्यस्त 0. तुम्हाला हा सगळा चार्ट कळला का? हो. लिहून घेतला का सगळ्यांनी? हो सर. पहिल्यांदा साइन मांडायचं. बघा, पहिल्यांदा साइन मांडायचं. पहिल्यांदा साइन मांडायचं. नंतर साइन मांडल्यावर साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा यानुसार किमती उलट्या डायरेक्शन मध्ये लिहायच्या. नंतर टॅन काढताना साइन आणि कॉसचा भागाकार करायचा. एकदा साइन कॉस टॅन मिळालं की साइनचा व्यस्त कोसेक, कॉसचा व्यस्त सेक, टॅनचा व्यस्त कॉट, सगळ्या किमतीचे व्यस्त करायचे. व्यस्त करताना लक्षात ठेवायचं शून्याचा व्यस्त इनवर्स ऑफ 0 इन्फिनिटी आणि इन्फिनिटीचा व्यस्त 0.